चंद्राचं निरीक्षण करताना एक गोष्ट लक्षात आली आहे का, की पृथ्वीवरून बघताना चंद्राची आपल्याला फक्त एकच बाजू दिसते. हा योगायोग नसून त्यामागे दडलेत विज्ञानाचे काही मूलभूत नियम. आज कारणामध्ये बघूयात की चंद्राची आपल्याला फक्त एकच बाजू का दिसते आणि चंद्राच्या पाठीमागच्या बाजूला दडलंय तरी काय. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह. चंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की सूर्यमालेतले इतर ग्रह आणि त्यांच्या उपग्रहांची जर आपण आकाराची तुलना केली तर त्या तुलनेमध्ये चंद्र हा सगळ्यात मोठा उपग्रह आहे. चंद्राची आपल्याला एकच बाजू का दिसते याचं उत्तर दडलेलं आहे चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची गती किती आहे याच्यामध्ये. समजा चंद्र आता स्वतःभोवती ज्या वेगाने फिरतोय त्याच्यापेक्षा खूप जास्ती वेगाने फिरत असता तरी आपल्याला चंद्राच्या सगळ्या बाजू दिसल्या असत्या. चंद्राचं फिरणं सर्वांच्या लक्षात यावं म्हणून मी चंद्रावरती एक पिवळी रेष मारलेली आहे. समजा चंद्र स्वतःभोवती अजिबातच फिरत नाही असं जर गृहीत धरलं तरी सुद्धा आपल्याला चंद्राच्या सगळ्या बाजू दिसल्या असत्या. आता समजा चंद्र स्वतःभोवती फिरण्यासाठी जितका वेळ घेतो तितकाच वेळ तो जर पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी घेत असेल तर ते कसं दिसेल. आणि नेमकं हेच होतंय. अर्थात हा योगायोग नाहीये, त्यामागे विज्ञानाचे काही मूलभूत नियम आहेत. आपल्याला हे माहितीये की दोन गोष्टींमधील गुरुत्वाकर्षण अवलंबून असतं त्या गोष्टींचं वस्तुमान आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतरावरती. जसं जसं हे अंतर वाढेल तसं त्यांच्यातील गुरुत्वाकर्षणाचा परिणाम कमी होत जातो. छोट्या छोट्या अंतरावरती गुरुत्वाकर्षणामध्ये होणारे बदल जरी लक्षात येत नसले तरी चंद्राचा व्यास हा 3500 किलोमीटर एवढा आहे. म्हणजे चंद्राची जी पृथ्वीकडची बाजू आहे ती त्याच्या पाठीमागच्या बाजूपेक्षा पृथ्वीला 3500 किलोमीटर जवळ आहे. आणि या अंतरावरती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा होणारा परिणाम हा नक्कीच दिसून येतो. गुरुत्वाकर्षण बलात असणाऱ्या या फरकामुळे चंद्राची जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्व मध्य तो किंचित पृथ्वीच्या दिशेने सरकलेला आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्व मध्य. सोप्या भाषेत सांगतो, चंद्राचं गुरुत्व मध्य हा असा एक पॉइंट आहे की अख्खा चंद्र आपण जर कंप्रेस करून त्या एका पॉइंटवर आणून ठेवला तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा काही वेगळा परिणाम आपल्याला दिसणार नाही. आता जेव्हा ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पृथ्वीपासून लांब जायचा प्रयत्न करते तेव्हा पृथ्वी त्याला स्वतःकडे खेचून घेते आणि या खेचाखेचीमध्ये चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची गती ही काही प्रमाणामध्ये कमी होते. चंद्राची संपूर्ण निर्मिती झाल्यापासून पहिल्या काही हजार वर्षांमध्येच चंद्र पृथ्वीभोवती असा काही बांधला गेला की ज्याची एक बाजू आपल्यापासून कायमची लपली गेली. मग चंद्राच्या पाठीमागच्या बाजूला दडलंय तरी काय. माणसाने चंद्राची पाठीमागची बाजू पहिल्यांदा बघितली ती ऑक्टोबर 1959 मध्ये, जेव्हा सोव्हिएट युनियनच्या लुना 3 या यानाने चंद्राचा हा फोटो आपल्याकडे पाठवला. मग चंद्राच्या दोन्ही बाजूंची जर आपण तुलना केली तर आपल्याला आढळेल की मागच्या बाजूला व्यूरांची संख्या ही खूप जास्ती प्रमाणात आहे आणि आपल्याला चंद्रावरती पृथ्वीवरून बघितल्यावर जे काळे डाग दिसतात, ज्याला काही जण ससा किंवा हरिणही म्हणतात, ते काळे डाग मात्र पाठीमागच्या बाजूला दिसत नाहीत. खरं तर ह्याला सुद्धा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हेच मूळ कारण आहे. चंद्राची जी पृथ्वीकडची बाजू आहे त्याच्यावरती गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जास्त असल्याने त्या बाजूला एक फुगवटा आलाय. त्याच्यामुळे तिथलं जे कवच किंवा क्रस्ट आहे त्याची जाडी मागच्या बाजूपेक्षा कमी आहे. फार फार पूर्वी म्हणजे जेव्हा चंद्र जिओलॉजिकली ऍक्टिव्ह होता, ज्याच्यावरती खूप ज्वालामुखीचे उद्रेक होत होते, त्या काळामध्ये त्याच्या एका बाजूची कवचाची जाडी कमी असल्याने त्या भागामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक जास्ती प्रमाणात झाले आणि त्यातून बाहेर येणारा जो लावारस आहे तो इतरत्र पसरून आजूबाजूची व्यूर जी आहेत ती त्याच्यामध्ये बुजली गेली. आज जे काळे डाग आपण बघतो ते ह्याच लावारसापासून तयार झालेली सपाट प्रदेश किंवा मैदान आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये लुनार बेसिन्स असं म्हणतात. जसा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम चंद्रावर होत असतो तसाच चंद्राच्याही गुरुत्वाकर्षणाचा परिणाम हा पृथ्वीवर होत असतो. आपल्याला माहितीये की भरती ओहोटी हे त्याचंच एक उदाहरण आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या परिवलनाचा वेगही कमी झालेला आहे. डायनासोर्सच्या काळामध्ये एक दिवस जो 19 तासांचा असायचा जो आज 24 तासांचा झालेला आहे आणि भविष्यामध्ये हा अजून कमी होणार आहे. आणि पृथ्वी आणि चंद्र एकमेकांसोबत असे काही अडकून जातील की पृथ्वीच्या एकाच बाजूवरनं चंद्राचं दर्शन होईल. कारण त्याचा आजपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कारण त्याच्या वेगळ्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.